मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 2 आरोपी आणि एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीच्या 5 मोटारसायकलसह एकूण 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीमध्ये ऋतुराज कुमार मंडले वर्ष 19 राहणार पेठ बिरोबा नगर तालुका तासगाव आणि अनिकेत संजय चव्हाण वर्ष 19 राहणार पेठ बिरोबा नगर तालुका तासगाव यांचा समावेश असून एका विधी संघर्ष बालकासही ताब्यात घेण्यात आले. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी विशेष पथक तयार करून मोटारसायकल चोरी करणाऱ्या संशयितावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. रविवार 21 जून 2026 रोजी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे आणि दरिबा बंडकर यांना गोपनीय माहिती मिळाली की तासगाव ते गोटेवाडी रोडवरील MM पार्कजवळ 3 युवक चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून निगराणी केली असता बिना नंबर प्लेटची काळ्या रंगाची मोटारसायकल आणि तिच्याजवळ 3 युवक संशयास्पदरित्या उभे असल्याचे आढळले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. मात्र अनिकेत चव्हाण याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी ताब्यातील स्प्लेंडर मोटारसायकल तिघांनी मिळून सुमारे 15 दिवसापूर्वी तासगावमधून चोरी केल्याची कबुली दिली. पुढील चौकशीत त्यांनी ऋतुराज मंडले आणि विधी संघर्ष बालकासह सावळस, विटा, पळशी आणि हिवरे परिसरातून आणखी 4 मोटारसायकली चोरी केल्याचे सांगितले. आरोपींच्या माहितीनुसार MM पार्कच्या कमानीमागे लपवून ठेवलेल्या 4 मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या. अशा प्रकारे एकूण 5 मोटारसायकलीसह 2,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींची पडताळणी केली असता त्या संदर्भातील चोरीचे गुन्हे तासगाव आणि विटा पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून विधी संघर्ष बालकाला त्याच्या नातेवाईकासमवेत हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तासगाव पोलीस करीत आहेत.